नमस्कार मंडळी. तर आज आपण अप्पे पात्रामध्ये मिनी जिलेबी अगदी अवघ्या 15 मिनिटातच बनवणार आहोत. शिवाय आपण बॅटरमध्ये अजिबात सोडा किंवा दही वापरलेले नाही आहे. तसंच आपण जिलेबीचं बॅटर तर लगेच तयार करतो, पण त्याचा गोलाकार हा पटकन होत नाही. तर येथे तुम्ही बघू शकता आपल्या जिलेब्या अगदी गोलाकार अशा झालेल्या आहेत. त्यामुळे या मिनी जिलेबीची रेसिपी काय आणि कशी असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला पातेल्यामध्ये 1 कप एवढी साखर घ्यायची आहे आणि तसेच पाऊण कप एवढं पाणी घ्यायचं आहे. तसेच या ठिकाणी आपण थोडं केसरसुद्धा घालणार आहोत, म्हणजे जिलेबीला अजून छान रंग येईल. आणि तसेच थोडी वेलची पूडसुद्धा इथे घालून घेतलेली आहे. आता हे पाणी आपल्याला साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे काय आहे केशरचा रंगसुद्धा यामध्ये उतरला जाईल. आणि तसेच आपल्याला साखरेचं मिश्रणाचं एकतरी पाक करून घ्यायचं आहे. तर आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घेऊया. या ठिकाणी आपल्याला अर्धा लिंब पिळून घ्यायचं आहे. लिंब पिळून घेतल्यामुळे आपल्या साखरेचे क्रिस्टल तयार होत नाही, त्यामुळे आपल्याला येथे लिंब पिळून घ्यायचं आहे. लिंब पिळून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. मिश्रणातील साखर संपूर्णपणे विरघळली आहे. आता आपण बघून घेऊया आपला एकतरी पाक झालाय की नाही. तर नाही, अजून आपला एकतरी पाक झाला नाही आहे. अजून थोड्या वेळ हे आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्या मिश्रणाला घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे. आता आपण चेक करून घेऊया की या ठिकाणी आपला एकतरी पाक झाला की नाही. तर या ठिकाणी आपला एक्झॅक्ट एकतरी पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पाक बाजूला थोडा थंड होण्यासाठी ठेवूया. त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये 1 कप एवढा मैदा घ्यायचा आहे. तसंच आज आपण गोड रेसिपी करतोय, यासाठी अगदी किंचितसे या ठिकाणी मीठ घालून घ्यायचं आहे. आणि तसंच 1 चमचा एवढं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता. आता हे जे तूप आहे ते आपल्या सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल असं आपल्याला मैदा व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तर या ठिकाणी मुटका बांधता येईल एवढं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हेच पाणी आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं आहे. सगळंच पाणी आपल्याला या ठिकाणी एकदम घालायचं नाही आहे. सध्या आपल्या सणांची सुरुवात झाली आहे. जर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं असेल, अगदी झटपट आणि इन्स्टंटमध्ये आपली ही जी मिनी जिलेबी आहे ती लगेचच तयार होते. तसेच या ठिकाणी आपण दह्याचा किंवा सोड्याचा अजिबात या ठिकाणी वापर केला नाही आहे. पण जर तुम्हाला हलवाई स्टाईल आंबट जिलेबी पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे दह्याचा वापर करू शकता. मी या ठिकाणी दह्याचा वापर केला नाही, कारण की ऑलरेडी आपण आपलं जे शुगर सिरप आहे त्यामध्ये लिंबाचा रस पिलेला आहे. त्यामुळे आपणहूनच आपल्या जे जिलेबीला आहे तो आंबटपणा थोडाफार येणार आहे. तर या ठिकाणी आपलं जी जिलेबी आहे तिचं बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. थोडासा आपण या ठिकाणी खाण्याचा कलर घालून घेऊया, म्हणजे परफेक्ट असा जिलेबीला आपल्या पिवळा रंग येईल. हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर रंग नको असेल तर तुम्ही या ठिकाणी नाही घातलात तरी चालणार आहे. तर या ठिकाणी आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट एवढी असली पाहिजे. 1 कप पाण्यामधलं पाऊण कप पाणी येथे आपण वापरलंय. जर दही वापरलं असतं तर आपल्याला अर्धा कपच पाणी लागलं. आता हे बॅटर मुरायसाठी आपल्याला असेच 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनिटानंतर आपण हे व्यवस्थित एकदा पुन्हा ढवळून घेऊया, म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते एकदम छान असं मिळून आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी अर्धा टीस्पून एवढा इनो घालून घ्यायचा आहे. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण त्यावर थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हे जे बॅटर आहे ते पुन्हा एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इनो अर्धा टीस्पूनच्या वर अजिबात या ठिकाणी आपल्याला घालायचं नाही आहे. आता इनो घातल्यानंतर लगेचच यामध्ये रिएक्शन व्हायला सुरुवात होते. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की आपलं जे बॅटर आहे ते एकदम छान असं तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्याकडे जी सॉस भरायची बॉटल असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि यातलं जे बॅटर आहे ते आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारे दाखवणार आहे. सगळ्यात पहिले तर सॉसच्या बॉटलमध्ये बॅटर भरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे एखादी पायपिंग बॅग असेल किंवा एखादी कोणतीही जर प्लास्टिकची पॉलिथिन असेल ती आपल्याला घ्यायची आहे आणि ह्यातलं बॅटर आपल्याला या पायपिंग बॅगमध्ये भरायचं आहे. आता माझ्याकडे पायपिंग बॅग होती त्यामुळे मी येथे पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे, पण तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जी कोणती साधी पॉलिथिन असेल ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आता या ठिकाणी आपले दोन्ही जी गोष्टी आहेत ते व्यवस्थित अशा भरून झालेल्या आहेत. अप्पे पॅनमध्ये मी अगोदरच तूप गरम करत ठेवलेलं, तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. सगळ्यात पहिले सॉस बॉटलमध्ये आपण जे भरून घेतलेलं बॅटर आहे ते आपल्याला या अप्पे पात्रामध्ये जिलेबीच्या आकारामध्ये पाडून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली जी जिलेबी आहे ती परफेक्ट अशी यामध्ये गोलाकार पडली जात आहे. आणि आपल्याला माहिती आहे अप्पे पात्र हे लहानच असतं, त्यामुळे आपण तेवढ्याच साईजमध्ये हे जे बॅटर आहे ते एकदम परफेक्ट असं पडलं सुद्धा जात आहे.
आता 1 ते 2 मिनिटं हे तुपामध्ये छान सेट झाल्यानंतर आपल्याला एक काठीच्या साहाय्याने आपल्याला हे जे जिलेबी आहेत त्या पलटी मारून घ्यायचे आहेत आणि छान अशा क्रिस्पीसुद्धा करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या जिलेब्या आहेत त्या 2 ते 3 वेळा सतत आलटून पलटून घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय, आपल्या जिलेब्या मस्तपैकी क्रिस्पी होतील. आता या ठिकाणी आपल्याला झारा घ्यायचा आहे आणि ह्या ज्या जिलेब्या आहेत ते यावर काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे एक्स्ट्राचे जे तूप असेल ते संपूर्णपणे ह्यामधून निघून जाईल. बघितलेत ना, अगदी सहजासहजी आपल्याला येथे गोल आकार देता येतो आहे. आता ह्या ज्या तयार करून घेतलेल्या जिलेब्या आहेत त्या गरम गरम असतानाच आपल्याला आपण जो तयार करून घेतलेला पाक आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. म्हणजे काय, आपण तयार केलेल्या पाकामध्ये ह्या मस्तपैकी सेट होतील आणि आपल्या जिलेब्या ह्या मस्तपैकी रसरशीत तयार होतील. सगळीकडे व्यवस्थित पाक घालून घेऊया आणि फक्त 1 ते 1.25 मिनिटच आपल्याला ह्या पाकामध्ये हे जिलेब्या ठेवायच्या आहेत. 1 ते 1.25 मिनिटानंतर आपल्याला एक गाणी घ्यायची आणि त्याच्या खाली एक बाउल ठेवून घ्यायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेल्या ज्या पाकातल्या जिलेब्या आहेत ते आपल्याला ह्या गाणीवर काढून घ्यायचे आहेत. म्हणजे एक्स्ट्राचा जो साखरेचा पाक आहे तो ह्या बाउलमध्ये खाली उतरला जाईल. अशाच प्रकारे आपल्याला सर्व जिलेब्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या गरमागरम साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत. मग अशी आपण सॉसच्या बॉटलने बघितलं, तर आता आपण पायपिंग बॅगने बघूया आपल्या जिलेब्या कशा होत आहेत. पायपिंग बॅगने बघायला गेलं तर जो आपला आकार आहे तो एकदम परफेक्ट असा येत नाही आहे. पण तरी पण जर नसेल तर आपल्याला काय, गोड जिलेबी खायचीच मतलब आहे. त्यामुळे जिलेबीचा आकार कसाही आला तरी चालणार आहे. आपल्याला फक्त जिलेबी तयार करून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ह्या ज्या जिलेब्या आहेत त्या मस्तपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार करून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम असताना साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे आपण आपल्या सर्व जिलेब्या करून घेऊया. आहे की नाही आपली मिनी जिलेबी एकदम परफेक्ट. तर तुम्ही पण अशाच प्रकारे घरच्या घरी अगदी जास्त तूप न वापरता कमी तुपामध्ये मिनी अप्पे पॅनमध्ये नक्कीच ही जी जिलेबी आहे ती करून बघा. तसेच तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कोणत्या देशामधून बघताय हे नक्कीच मला कळवा. आता श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि लगेचच छोटे छोटे सण यायला सुरुवात होणार आहे. तर नक्कीच अशा प्रकारे मिनी जिलेबी तुम्ही तुमच्या घरी नक्कीच तयार करून बघा. आपण आपल्या सर्व जिलेबी तळल्यानंतर तुम्ही बघू शकता तरीसुद्धा आपल्या इथे तूप बऱ्याच प्रमाणामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. चला तर मग आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. सगळ्यात पहिले तुम्ही इथे बघू शकता आपल्या सर्व जिलेब्या मस्तपैकी गोलाकार झालेल्या आहेत आणि मस्तपैकी वरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम ज्युसी असा तयार सुद्धा झालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी एक जिलेबी तोडून दाखवते. तोडून दाखवल्यानंतर तुम्ही त्याचा आवाज सुद्धा ऐकू शकता आणि त्यातील रसरशीतपणा सुद्धा बघू शकता. अगदी घरच्या घरी कमी मिनिटांमध्ये आणि तसेच अप्पे पात्रामध्ये कमी तुपामध्ये आपली जी ही जिलेबी आहे ती तयार झाली आहे. शिवाय 1 कप मैद्यापासून आपल्या भरपूर साऱ्या मिनी जिलेब्या येथे तयार सुद्धा झालेल्या आहेत. घरी काही छोटासा प्रोग्राम असेल आणि आपल्याला काही गोड बनवायचं असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे या मिनी जिलेब्या अगदी घरच्या घरी कमी मिनिटांमध्ये आणि लगेचच तयार करू शकता. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करायला विसरू नका. म्हणजे ते सुद्धा त्यांच्या घरी अशा प्रकारे मिनी जिलेब्या नक्कीच ट्राय करून बघतील. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.